यस थँक्यू. चला देवी सपाटा टीम तुम्ही जास्त एकत्रित येऊ नका, विनंती केली जाईल. पहा टाइमर ऑन आहे. पहिला फलंदाज बाद झाला. पहिली सफलता मिळते गोलंदाज संदीप म्हात्रेच्या नावावरती. टीमला बसतोय धक्का. बाबूंच्या टीमला पहिला आणि सुभाष आणि न्यू बॅटर दशरथ या नावावर पाहू शकाल. स्ट्राईक एंड वरती सुभाष दशरथ यांना आपण पाहू शकाल. नो बॅटर इन ऍक्शन नंबर 3. 1 डाउनिंग 1 फॉलिंगच्या ऍक्शन मध्ये षटक क्रमांक पहिला हाताळताना संदीप म्हात्रे. अगदी चांगली सुरुवात पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. दशरथ वलपकर यांना आपण पाहतोय. यावेळेचा फटका ऑन साइडला. फिल्डर आहे डीप मिड विकेट मध्ये. सिंगल कंप्लीट. चांगली फिल्डिंग, चांगलं थ्रो, चांगलं कलेक्शन, बॅकअप चांगला आहे आणि नंतर मात्र मिळते सिंगल. टीमची धावा संख्या इथून मात्र अकाउंट ओपन केलं जाईल संघाचा आणि स्वतःचा वैयक्तिक खातं उघडताना दशरथ वलपकर यांच्या बॅटमधून सिंगल येते आणि टीमचं श्री गणेशा खातं मात्र उघडलं जात आहे. चला रिप्ले चालू झाला आहे. पंचांना विनंती असेल तिसऱ्या पंचांची मागणी आता तुम्ही करू शकता, परंतु तिसरे पंचांची मागणी फक्त पंचांना असेल. कुठल्याही टीमसाठी रिव्ह्यू नाहीये, हे देखील तितकंच लक्षात असू द्या. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये घडतीये आणि षटक पहिला हाताळताना चांगली सुरुवात संदीप म्हात्रेची पाहायला मिळतीये. नेक्स्ट बॉल पुढील चेंडू. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला फिरून खेळला. मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याने जर स्वतःची सुरुवात स्वतःचा अकाउंट ओपन करताना कैलास गोंधळे यांना आपण पाहतोय आणि टीमची धाबा संख्या 3 आकडावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय आणि या 3 धाबा दापटलावरती पाळा म्हणतात. 3 षटकांचा सामना. किती धाबा जमतील, कशा रीतीनं टार्गेट सेट केला जाईल. ऑफ साइडला पुश केलाय, गॅप पाहिली, फटका एक्झिक्यूट केलाय, परंतु पॉइंट मधून अगदी डी पॉइंटला फिल्डर पोहोचतील, उचलतील, फेकतील. थ्रो मध्ये थोड्याशा चुका आणि तंतोतंत मात्र कंप्लीट केलं जात आहे. त्या 2 धाबा. 2 धाब्यानं संघाची धावा संख्या 5 या आकड्यावरती पाहायला मिळते. 5 रन्स ऑन दी बोर्ड. 5 धाबा दापटलावरती. 5 बॉलचा खेळ संपलाय. बॉल 2 रन्स असं अद्याप स्कोर आपण पाहतोय. बॅटिंग करताना वामुंजे 40+ टीमचा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. तिसऱ्या फेरीमध्ये दाखल करताना संघ आपण पाहिला पडगे 40+ टीमनं सुपर 3 ट्रॉफीचा अगदी हकदार बनलाय तो संघ. इट्स अ वाईड बॉल. लाईन थोडीशी खराब आहे, लेन थोडीशी खराब आहे आणि त्यानंतर मात्र पंचांचा सिग्नल. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राची एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते आणि या टीमची धावा संख्या 6 या आकड्यावरती आपण पाहतोय. 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा दापटलावरती. चला स्पीडअप करा, विनंती केली जाईल. तुमच्यासाठी 10 मिनिटांचा अवधी आहे पहा तुमच्याकडे. त्यामध्ये तुम्हाला 2 ओव्हर्स कंप्लीट करायचे आहेत. याच्याकडे लक्ष केंद्रित असू द्या देवी सपाटा टीम. आणखी एक यावेळेचा बॉल आणि त्या बॉल वरती देखील येतो डॉट बॉल. षटक पहिलं संपतंय. पहिला पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये चांगली सुरुवात, दमदार सुरुवात घडून दिली संदीप म्हात्रे यांनी आणि ज्यामध्ये कर्ज झालेत फक्त आणि फक्त 6 धाबा. WDC लाईव्ह आणि त्याचे सर्व राहुल दादा यांची उपस्थिती कानाव मधून खरं तर इकडे बिलॉंग झालेत. मध्यरात्रीमध्ये मिड नाईट मध्ये त्यांचं देखील स्वागत. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अरुण म्हात्रे. दुसरं षटक 5 मिनिटांचा अवधी तुमचा संपलाय. यावेळेचा बॉल स्ट्रेट ड्राईव्हच्या रिझन मध्ये फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न राहील का, परंतु नाकार दिले. मिळते सिंगल आणि या सिंगल मात्र संघाची धावा संख्या 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन दी बोर्ड. सेवन रन्स ऑन दी बोर्ड. 7 धावा पटलावरती. गोलंदाज राईट टर्म राऊंड द विकेट मारा करत असताना ऑफ साइडला कट केला. बॅकवर्ड साइडला पॉइंटच्या रिजन मध्ये सीमा पार
गोलीच्या वेगानं बॉल ट्रॅव्हल झालाय. बॅटर आपण पाहतोय कैलास गोंधळी आणि त्यांच्या बॅट मधून येतो चौकार. संघाची धावा संख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना डबल डिजिट मध्ये 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धापटल्यावरती पाहायला मिळत आहेत. अरुण म्हात्रे ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 स्ट्राईक एंड वरती बॅटर. कैलास गोंधळी सलामीला आलेला फलंदाज आणि अद्याप चांगली खेळली लोवर फुल टॉस बॅकवर्ड साइडला फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल चला सीमा पार. सलगचा दुसरा चौकार आणि इथून मात्र कैलास गोंधळीच्या बॅट मधून येतोय. थँक्यू. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा. शॉर्ट पिचचा बॉल आफ्टर आकार चेंडू आणि त्यावरती येतो डॉट बॉल. 15 धावा धापटला वरती जमल्यात. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना अद्याप 4 बॉलचा खेळ संपलाय आणि उर्वरित 2 चेंडूचा खेळ आहे बाकी. 15 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1. एक सफलता अद्याप मिळाली आहे. जिथे सुभाषला आपण पाहतो पवेलियन मध्ये परतला आणि इथून मात्र वाईड बॉलचा इशारा पंचांचा आलाय. एक्स्ट्राची एक धाव अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते आणि या टीमची धाव संख्या 16 ऑन दी बोर्ड. 16 धावा धापटल्यावरती पाहायला मिळतील. 16 धावपटलावरती आहेत. उडावलाय डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दिले दस्तक आणि इथून मात्र बॅटर आपण पाहतोय कैलास गोंधळी त्यांच्या बॅट मधून आलाय षटकार. ट्वेंटी ऑन दी बोर्ड. 22 धावा. दुसरं दशक पूर्ण झाले. चांगली बॅटिंग सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये कैलास गोंधळी यांची पाहायला मिळतीये. 22 धावा धावपटलावरती जमल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये अगदी चांगले बॅटिंग करताना कैलास गोंधळी. षटक दुसरं आणि 5 बॉलचा खेळ संपलाय. स्पीडअप करा. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हर मधील पाहायला मिळेल. शेवटचा बॉल लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. कट करण्याचा प्रयत्न हलक्या हाताने कट केला बॅकवर्ड साइडला. बॉल चालत तडम्यांच्या रिजन मध्ये शेवटच्या बॉल वरती येतील तो मोठा फटका आणि इथून आलाय चौकार. 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करताना बाऊंची टीम अगदी जाऊन पोहोचलीये. 26 ऑन दी बोर्ड. 13च्या सरासरीने 26 धावा जमल्यात. आता इथून मात्र बॅटिंग करताना बाऊंची टीमच्या परदुसऱ्याला फिल्डिंग टीम जास्त वेळ एकत्रित येऊ नका. त्वरित फिल्डिंग पोझिशन आपण सजून घ्या विनंती केली जाते. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती भालचंद्र पाटील पाहायला मिळतील. समोर फलंदाज दशरथ वलपकर. शेवटचे 6 बॉल. इथून धावसंख्या रोखावी लागेल फिल्डिंग करणाऱ्या विसापाटा टीमला. द विसापाटा टीम हार्दिक पांड्या या नावाने ओळखला जाणारा खेळाडू सन्मान दिला. डिफेन्सिव्ह क्रिकेट सिंगल कंप्लीट केली आहे. कारण दशरथने देखील पाहिलेत की कैलासांच्या बॅटमधून धावा जमतायत मग त्यांना स्ट्राईक एंड वरती आणण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. सिंगल आली आहे आणि या टीमची धावा संख्या 27. 27 धावा. 40+ 1 धावा आरोग्यासाठी. खरं तर आज रेग्युलर खेळ आपण पाहिला मग जे रेग्युलरचे खेळाडू ज्यांच्या तालमीत घडलेत आणि अगदी मग सर्व 40+ लेजेंड्स आज या स्पर्धेमध्ये खेळ साकारतानाच्या रात्रीमध्ये पाहायला मिळत आहेत. अनेक वर्ष खरं तर ज्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गाजवली आणि आज खरं तर आपल्या आरोग्यासाठी एक चांगला खेळ
एक चांगली रचना त्यांची आपल्याला पाहायला मिळते आणि तदनंतर मात्र सर्व 40+ टीम अगदी आजच्या रात्रीमध्ये खेळ साकारताना आपण पाहतोय. उद्याच्या रात्रीमध्ये देवीचा पाडा प्रीमियर लीग DPL धमाका अगदी पाहायला मिळेल. ती देखील चांगली स्पर्धा रंगताना पाहायला मिळेल. डीप मिड विकेटला फिल्डर आहे. सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट. 2 धावेने टीमची धावसंख्या पुढे सरसवताना 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. तिसरं षटक, 29 धावा. चांगली बॅटिंग, चांगली धावसंख्या उभारली जाते. मध्यरात्रीमध्ये चांगली मॅच आपण एन्जॉय करतोय. दुसरा फेरीतील दुसरा सामना, नेक्स्ट मॅच अगदी आपल्याला पाहायला मिळेल. दर्ना टीम आणि वलवली टीम दोन्ही टीम इथे उपस्थित आहेत. त्वरित आपण खरं तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस घेणार आहोत. ऑन साइडला पूल केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं आणि इथून मात्र ठोकलाय. अंपायर सिग्नल, इट्स अ सिक्सर. ऑन दी बोर्ड. 35 धावा. देवीचा पाडा टीमच्या अगेन्स्ट फाईट करताना चांगली फाईट दिली आहे. चांगलं बॅटल, चांगली बॅटिंग सध्याच्या स्थितीला वाहूनच्या टीमची पाहायला मिळते. 24 धावा डिपेंड करणारा हा संघ. मग देवीच्या पाडा या संघाच्या अगेन्स्ट एवढी मोठी धावसंख्या उभारली आहे. एक बॉल मध्ये 1 धाव डिपेंड केली होती. शॉर्ट थर्डमॅनला झेल तर मॅचचा पण व्हायला आणि तदनंतर अगदी आपल्या गोलंदाजीच्या ताकदीभरती सामना त्याने जिंकला होता. परंतु इथून कशा रीतीने चित्र राहील, कारण या मॅच मध्ये वेगळे संघ, वेगळे खेळाडू पाहायला मिळत आहेत. मग कशा रीतीने खेळ रंगला जाईल. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये घडतीये. 35 धावा, एक चांगलं टार्गेट अद्याप सेट झालंय आणि आणखी 2 बॉलचा या पहिल्या सत्रातील खेळ आहे बाकी. इट्स अ नो बॉल. चुका घडतायत. ओव्हर स्टेपिंग, पंचांची अगदी तीक्ष्ण नजर आणि या बॉल वरती असेल फ्री हिटची संधी. इट्स अ नो बॉल, इट्स अ फ्री हिट. खुले ATM बॅट्समन कशा रीतीने फ्री हिटचा फायदा उचलला जाईल. यावेळेस फ्री हिटचा फायदा वसूल केलाय. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या रिजन मध्ये त्याच्या मधोमध ठोकलाय. आणखी एक षटकार. येस, थँक्यू. 42 ऑन दी बोर्ड. 42 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. धावा धावपटलावरती आहेत. यावेळेचा हा बॉल आणि त्या बॉल वरती प्रहार केलाय, परंतु फिल्डर आहेत आणि तदनंतर मात्र येते तर म्हणजे तब्बल 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सत्र पहिलं समाप्त होईल आणि संघाची धावा संख्या 44 धावा जमल्या. येणारे बॉल असतील 18. 45 धावांचं मोठं टार्गेट. बॅटिंग करताना सेकंड इनिंग मध्ये संघ पाहायला मिळेल. 1 रन शॉट आहे. ओके, एकच धाव मिळेल. 43 जमल्या आणि 44 धावांचा टार्गेट. 18 बॉल 44चं लक्ष. बॅटिंग करताना सेकंड इनिंग मध्ये टीम आपल्याला पाहायला मिळेल देवीचा पाडा 40+ टीम. आमचे DJ हर्ष पाटील यांच्याकडून देखील स्पर्धेसाठी खूप सारे शुभेच्छा येत आहेत. त्यांचं देखील स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. चला हर्ष, मयूर, आपण व्यासपीठावरती या. आपली आतुरतेने वाट पाहिली जाते. आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. हर्ष पाटील, आमचे मयूर दादा,
तर चला टॉस केला जाईल आणि आमचे मयूर दादा यांनी खरं तर यांची उपस्थिती खरं तर मध्यरात्रीमध्ये पाहायला मिळते. हर्ष तुम्ही आता डीजेची भूमिका सांभाळा. टॉस केला जातोय. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. धरणा 40+ टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना एका बाजूनं वलवली 40+ टीम. टॉस केला जाईल दोन संघ दरम्यान. दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना तिसरा सामना पाहायला मिळेल. अंतिम 3 साठी लढती आपण पाहतोय. चला टॉस केला जाईल. चला विनंती केली जाईल टॉस करा. चला मॅच ऑन करा. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. स्ट्राईक केण्यापुरते बॅटर महेंद्र म्हात्रे एका बाजून अरुण म्हात्रे. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 षटक 44 धावांचं टार्गेट. वाहुंजे टीमला खरं तर पेनल्टी आहे. खरं तर पेनल्टीला सामोरे जावं लागते खरं तर टीम आपण पाहतोय वाहुंजे टीमला. परंतु इथून मात्र पहिला बॉल अवंतर पाहायला मिळतोय. 12th मॅन खरं तर ड्रेस कोड मध्ये नाहीयेत. यावेळेस जेल टिपला जातोय. विकेट नंबर 1. धक्का क्रमांक पहिली विकेट मिळते. सफलता मिळते. पहिली गोलंदाज प्रल्हाद गोंधळीयाला आणि बॅट्समन आपण पाहतोय महेंद्र म्हात्रे मैदानाच्या बाहेर. खरं तर आपण पाहतोय तब्बल पहिल्या सत्रामध्ये 43 धावा जमल्या होत्या. 44चं टार्गेट होतं ज्यामधून -2 होतील. 41 जमतील आता 42 धावांचं टार्गेट. 42 रनचं टार्गेट. खरं तर देवीचा पाडा 40+ टीम समोर आणि न्यू बॅटर इन ऍक्शन नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती विकास म्हात्रे. अवंतरच्या धावेने मात्र अकाउंट ओपन झाले. यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि नंतर मात्र लेगबाईच्या स्वरूपात मिळते सिंगल आणि 2 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. 42 धावांचं टार्गेट. 42 धावांचं लक्ष ज्यामध्ये अद्याप 2 बॉल मध्ये जमल्या 2. 16 बॉल आणखी 40 धावांची गरज. गोलंदाज सज्ज. प्रल्हादचा हा बॉल लाईन थोडीशी विस्कटली आहे. लाईन थोडीशी बरकटली आहे आणि तदनंतर मात्र पंचांचा इशारा. अंपायर सिग्नल इट्स अ वाईड बॉल. आणखी एक एक्स्ट्राचे धाव. आणखी एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडले जाईल आणि या टीमची धावसंख्या पाहायला मिळेल 3 ऑन दी बोर्ड. 3 धावा धावपटलावरती. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर जज करतात क्षणाला बॉल मात्र अगदी जमिनीला दान झालाय. त्यानंतर मात्र बॉल चला बॅकवर्ड साइडला स्क्वेअर लेगच्या रीजन मध्ये. बॅट्समन आपण पाहतोय अरुण म्हात्रे त्यांच्या बॅट मधून येतोय चौकार. थँक्यू. 7 ऑन दी बोर्ड. 7 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. 7 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. उत्तरार्धामध्ये खरं तर बॅटिंग करताना देवीचा पाडा 40+ टीम पाहायला मिळते. टायमर देखील ऑन आहे.
पहिल्या खरं तर 3 बॉलचा खेळ संपलाय आणि इथून मात्र चौथा बॉल डॉट येताना पाहायला मिळतो. अद्यापि गोलंदाजीने तशा रीतीने 6 हाताळले, ज्यामध्ये 2 वाईड येताना आपण पाहिले आणि हा चौथा बॉल डॉट आपण पाहतोय. प्रल्हाद गोंधळी यांना आपण पाहतोय. अद्यापि धावसंख्या देवीचा पाडा टीमची 7 या आकड्यावरती पाहायला मिळते. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग मध्ये जेल टिपला जातोय. आणखी एक धक्का, धक्का क्रमांक दुसरा. बॅटिंग करताना पहिल्या ओव्हर मध्ये थोडस संकट, थोडीशी कठीण परिस्थिती बॅटिंग टीमची आणि बॅट्समन आपण पाहतोय सलामीला दाखल झालेले अरुण म्हात्रे बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर नवीन फलंदाज भालचंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हर मध्ये कुठेतरी थोडस संकट बॅटिंग टीम वरती आपल्याला पाहायला मिळेल, कारण तब्बल 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या बाहेर परतलेत, ज्यामध्ये पहिली सफलता महेंद्र म्हात्रेची आपण पाहिली, त्यानंतर अद्यापी अरुण म्हात्रे देखील परतलेत. 7 धावा दापटल्यावरती आहेत. 13 बॉल 35 ची गरज मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हर मधील. गोलंदाज सज्ज राईट मोर द विकेट. ऑफसाईडला पुश करण्याचा प्रयत्न, हाफ ट्रॅकर बॉल, फायदा उचलता आला नाहीये आणि तदनंतर मात्र देखील तो डॉट बॉल आणि इथून मात्र षटक पहिलं संपतंय. बॅटिंग करताना देवीचा पाडा टीम जाऊन पोहोचलीये, ती म्हणजे टोटल 7 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ द 2 विकेट्स एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा दापटल्यावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करताना देवीचा पाडा 40+ टीम. येणारे 12 चेंडू आणि ज्यामध्ये 35 धावांची आणखी गरज. प्रति षटका मागे 17.50 ची सरासरी. चला तुमचे 5 मिनिटं संपलेत पहा. आणखी 5 मिनिटांमध्ये तुम्हाला सेकंड ओव्हर देखील हाताळणं तितकंच इम्पॉर्टंट आहे, अन्यथा थर्ड ओव्हर मध्ये तुम्हाला एक खेळाडू विसीआरच्या सर्कलमध्ये घ्यावा लागेल. त्यामुळे स्पीडअप करा वामुजे 40+ टीम. षटक क्रमांक 2 घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज कैलास गोंधळे यांना आपण पाहतोय. एक खेळाडू शॉर्ट आहे 12th मॅन आणि पॅनल्टीला सामोरे जाऊन खरं तर खेळ साकारताना वाउंजे टीम, परंतु चांगला खेळ पहिल्या सत्रामध्ये पहिल्या मॅच मध्ये देखील पॅनल्टीला सामोरे गेले होते, त्यानंतर देखील सामना जिंकला. या मॅच मध्ये देखील चांगला खेळ आपल्याला देवी पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये चांगली धावसंख्या उभारली, 42 धावांचं टार्गेट सेट केलं आणि ज्यामध्ये पहिलं षटक प्रल्हाद गोंधळीचं निर्णायक ठरलं, ज्यामध्ये आल्या फक्त 7. 35 धावांची गरज आहे. मिस टायमिंग स्ट्रोक, उंची जास्त लांबी कमी, फिल्डर जज करतायत. एका हातामध्ये टिपलाय झेल आणि इथून मात्र कॅच ऑफ द नाईट, उत्कृष्ट असा झेल टिपलाय. फिल्डर होते जाहीर आणि त्यांना टिपलाय झेल. बॅट्समन होईल बाद. विकास म्हात्रे बॅक टू द डगआउट. चला नेक्स्ट बॅटर आपण त्वरित रेडी राहायचं पहा. वॉट कॅच, एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो त्या झेल साठी येऊ द्या. एका हाताने खरं तर अगदी प्रॉपर जज केलं आणि झेल मात्र तिथे टिपला गेला. न्यू बॅटर इन ऍक्शन नंबर 5 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय आशीर्वाद पवार. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. कैलास गोंधळे यांना मात्र सफलता मिळते पहिली आणि अगदी चांगली कामगिरी सेकंड ओव्हर मध्ये. 11 चेंडू होता, 35 धावांची गरज. जशा रीतीनं डॉट बॉल येत आहे, जशा रीतीनं विकेट येत आहे, तशा रीतीनं मात्र प्रेशर टाकला जातोय. तशा रीतीनं दबाव तंत्राचा वापर मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला आल्याबरोबर ठोकलाय. एका टप्प्यानं बॉल चला सीमा पार. लॉंगॉनच्या रिजन मध्ये बॅट्समन आशीर्वाद पवार आणि त्यांच्या बॅट मधून आलाय चौकार. टीमची टोटल संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा दापटल्यावरती पाहायला मिळतील. सेकंड ओव्हर जे आपण पाहिलं पहिल्या सत्रातील अरुण म्हात्रे यांचं, ज्यामध्ये 20 जमल्या. तिसऱ्या ओव्हर मध्ये महेंद्र पाटील देखील मागणे ठरले, 17 दिल्या. भालचंद्र पाटील त्यानं 17 दिल्या आणि त्या धावा मात्र आता कदाचित इथे कठीण धरतील चेस करते पहिली बॅटिंग टीमला, परंतु इथून चांगली हाणामारी स्वीकारली. जशा रीतीनं पहिल्या सत्रामध्ये कैलास गोंधळे यानं खेळ साकारला आणि तसा खेळ मात्र साकारणं इथे इम्पॉर्टंट आहे.
चौकारानं 11 धावा दापटलावरती. 10 बॉल 31 धावांची आणखी गरज. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाज सज्ज, ज्यानं बॅटिंग करताना एक चांगली धावसंख्या बनवली आणि गोलंदाजी करत असताना देखील चांगली गोलंदाजी. अष्टपैलू कामगिरी आजच्या रात्रीमध्ये खरं तर कैलास गोंधळे यांच्या आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती, निर्धाव चेंडूची सांगता. स्ट्राईक एंडवरती आशीर्वाद पवार थोडस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑफ साईडला सन्मान दिला. फिल्डर आहेत पॉइंट मध्ये, सिंगल कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न राहिला आहे आणि 2 धावा देखील वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने टीमची धावा संख्या पुढे सरसवताना टोटल 13 ऑन द बोर्ड. आता सिंगल डबल प्राधान्य देता षटकार चौकाराने देखील इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. आता जी गती तुमची स्लो आहे, एक्सटेंडर वरती पाय आता तुम्हाला द्यावा लागेल आणि इथून मात्र धावा संख्येची गती वाढवावी लागेल, कारण 42 धाव्यांचं टार्गेट, ज्यामध्ये अद्याप फक्त आणि फक्त 13 धावा. 29 धाव्यांची आणखी गरज. 8 बॉल 29 धावा, सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. हर्ष पाटील यांची लेट परंतु थेट एंट्री पाहायला मिळतीये मध्यरात्रीमध्ये. त्यानंतर मयूर दादा यांना आपण पाहू शकाल आणि त्यांची सर्व टीम त्यांची उपस्थिती पाहायला मिळतीये. 15 ऑन दी बोर्ड, 15 धावा दापटलावरती. यावेळेचा बॉल, फिल्डर तैनात नाहीयेत, चेंडूची सेफ लँडिंग होताना पाहायला मिळतीये आणि नंतर मात्र कंप्लीट केल्या जात आहेत त्या 2 धावा. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये कैलास गोंधळे यांना खर्च केल्यात फक्त 10, ज्यामध्ये एक सफलता देखील नावावरती राहिली आहे आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा जमल्या. आता 17चा खतरा कोणत्या टीम वरती येईल? येणारे 6 चेंडू आणि ज्यामध्ये गरज आहे तब्बल 25 धाव्यांची. 4 षटकार, 1 सिंगल. पवेलियन मधून आवाज दिला जातो 4 षटकार मारा आणि त्यानंतर मात्र मॅच टर्न होईल. आई नंददेवी डेकोरेटर्स नांदगावनी त्यांची सर्व टीम उपस्थित झाली आहे, त्यांचं देखील स्वागत. आता हार्दिक पांड्याने खरं तर जी खेळी बऱ्याच वेळा खरं तर मग आंतरराष्ट्रीय पटलावर खेळी साकारली आहे आणि तशी खेळी मात्र आता इथे साकारावी लागेल भालचंद्र पाटील याला. 6 चेंडू 25 धावा. ओव्हर नंबर 3, षटक क्रमांक 3 घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय संजय जोगळे. संजय जोगळे बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 येऊन गोलंदाज सज्ज. पहिला बॉल, डावखुऱ्या त्याचा गोलंदाज, पहिल्याच बॉल वरती प्रहार, झेल मिस झालीये आणि इथून मात्र येते सिंगल. कदाचित 2 धावा आल्या असत्या तर बॅटिंग भालचंद्र पाटील यांच्याकडे राहिली असती. टेनिस बॉल क्रिकेटचं हेच तर सर्वात मोठं दुर्दैव आहे. बऱ्याच वेळा चेंडू हवेमध्ये असतो, बॅटर अगदी बॉलकडे पाहत राहतात आणि ज्या वेळेस खरं तर झेल सुटतो त्यावेळेस जाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यानंतर बऱ्याचदा आपण पाहिले धावचीच्या सुरुवात देखील बऱ्याच विकेट येताना आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल डबल न खरं तर मॅच बनणार नाहीये. आता येणारे 4 बॉल, ज्यामध्ये तब्बल 3 षटकार, 1 चौकार आणि 22 धाव्यांची 23 धाव्यांची गरज. माफ करा, 4 बॉल मध्ये म्हणजे खरं कंपल्सरी 4 षटकार. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. भालचंद्र पाटील राईट हँड बॅटर, स्ट्राईक एंड वरती. 4 चेंडू 23 धावा. यावेळेचा बॉल ऑन साइडला फिल्डर आहेत, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आता शेवटचे 3 बॉल, ज्यामध्ये गरज आहे तब्बल 21 धाव्यांची. 21 धावा जमल्यात पहिल्या तब्बल 15 बॉल मध्ये. आता 3 बॉल मध्ये 21 जमायचे आहेत. एखादा खराब बॉल, एखादा नो बॉल आला. टेनिस बॉल क्रिकेट आहे, कधी काय चित्र बदलेल परत इथे पहा. फटक्यामध्ये ताकद नाहीये. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. ज्या पहिल्या ओव्हर पासून धावा येणं गरजेचं होतं, इम्पॉर्टंट होतं. धावा संख्या मात्र पहिल्या ओव्हरमध्ये अगदी रोखली गेली आणि या मॅच मध्ये आता दबाव, दर्पण आणि पूर्णपणे प्रेशर बॅटिंग करणारा देवी सपाटा टीमवरती. कारण पहिल्या सत्रामध्ये झालेल्या चुका, अरुण म्हात्रेचं षटक दुसरं आपण पाहिलं ज्यामध्ये 20 आल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये
बालचंद्र पाटील यांना 17 खर्च केल्या आणि त्या धावा मात्र आता सेकंड इनिंग मध्ये चेसिंग करते वेळी मागणे ठरत आहेत. आणि इथून 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल. 19 धावांची आणखी गरज. शेवटचा बॉल. सामना फिनिश. सुपर 3 मध्ये अंतिम 3 मध्ये दाखल होताना संघ पाहायला मिळतोय. वावुंजे 40+ टीम कॉंग्रॅच्युलेशन्स. हांडलक असेल देवीचा पाडा 40+ टीम. परंतु उद्या देखील खेळ साकारताना पाहायला मिळतील. उद्याच्या खेळीसाठी खूप सारे शुभेच्छा असतील सर्व खेळाडूंना. उद्या याच मैदानावरती DPL देवीचा पाडा प्रीमियर लीग आणि अगदी ती स्पर्धा रंगताना पाहायला मिळेल. मॅच संपले. मॅच संपल्यानंतर मॅच ज्यांना बॅटिंग करत असताना विस्फोटक इनिंग साकारली, ज्या 36 धावा बनवल्या, ज्या 36 धावा खरं तर बॅटिंग करताना देवीचा पाडा टीमला मार्क ठरल्या आणि अगदी गोलंदाजी करत असताना देखील चांगली गोलंदाजी एक सफलता मिळवली आणि सामन्याचा सामनावीर ठरतोय कैलास गोंधळी, प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. परंतु तत्पूर्वी विनंती केली जाईल, चला फिल्डिंग टीम